मोहिनीचा सगळा पगार तिचा नवरा दीपक घेत होता. महिन्याला ती 25,000 कमवत होती. पण तिला स्वतःच्या खर्चासाठी सुद्धा नवऱ्याच्या समोर हात पसरायला लागत होते. तिचा नवरा तिने कमावलेल्या पैशातून बाहेर हॉटेलमध्ये चांगलं चुंगलं जेवण जेवायचा आणि तिच्यासाठी मात्र भाजी चपाती घेऊन यायचा. घरात जेवण बनवायचे म्हटल्यावर रेशन तर भरावेच लागणार, पण स्वतः महागातले कपडे वस्तू खरेदी करत असायचा. मोहिनी जेव्हा पण नवऱ्याकडे स्वतःसाठी किंवा मुलांसाठी पैसे मागायची तेव्हा तिचा नवरा तिला घटस्फोट द्यायची धमकी द्यायचा. एक दिवस रागात त्याने मोहिनीला घरातून हाकलून दिलं आणि परत पश्चाताप करायला लागला. तिला घरी परत येण्यासाठी मजबूर करायला लागला. शेवटी या सगळ्या त्रासाला कंटाळून जाऊन मोहिनीने दुसरं लग्न केलं. पण जेव्हा दीपकने तिच्या दुसऱ्या नवऱ्याला बघितलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तो तर मोहिनी कामावरून घरी आली तर घरात नुसता गोंधळ चालला होता. सगळ्या घरात पसारा पडला होता. मुलं एकमेकांशी भांडत होती. मोहिनी रागात म्हणाली, हे घरात काय चाललं आहे? तिची मुलगी स्नेहा म्हणाली, आई, मला दादा त्रास देत आहे. तिला 8 वर्षाचा एक मोठा मुलगा राहुल आणि 6 वर्षाची एक मुलगी स्नेहा अशी 2 मुलं होती. मोहिनीने हातातली पर्स बाजूला ठेवली. बिचारी कामावरून कंटाळून घरी आली होती. ती मुलांना म्हणाली, हा काय प्रकार आहे? घरात बघा तुम्ही दोघांनी किती पसारा करून ठेवला आहे. तिची मुलगी स्नेहा म्हणाली, आई, ते तर बाबांचे काही मित्र आले होते. ते चहा पिऊन गेले आहेत. त्यामुळे बेसिनमध्ये एवढी भांडी पडली आहेत. त्यानेच सोफ्यावर असलेली उशी मला फेकून मारली. मोहिनी म्हणाली, तुमचे बाबा कुठे आहेत? स्नेहा म्हणाली, ते तर त्यांच्या मित्रांच्या सोबत बाहेर गेले आहेत. मोहिनीला खूप राग आला. घरात मुलं एकटीच होती आणि तिचा नवरा बाहेर मित्रांच्या सोबत मजा करत होता. तेवढ्यात राहुल म्हणाला, आई, मला भूक लागली आहे, जेवायला दे ना. ती म्हणाली, तुझ्या बाबांनी आज मेसमधून डबा आणून दिला नाही का? मुलं म्हणाली, नाही. बाबा म्हणाले, मी मित्रांच्या सोबत बाहेर जात आहे आणि रात्री जेवण करूनच घरी परत येईन. मोहिनीला खूप आश्चर्य वाटलं. किती विचित्र आणि बेजबाबदार माणूस आहे हा. लहान लहान मुलांना घरात एकटं सोडून गेला आहे. घरात कोणी घुसले असते तर काय झालं असतं? हा काही कमवत नाही आणि नाही घराची जबाबदारी सांभाळत आहे. मोहिनीने सगळं घर स्वच्छ केलं आणि मुलांना मॅगी बनवून खायला दिली. मुलं खुश होऊन मॅगी खायला लागले आणि तिने पण तेच खाल्लं होतं. त्यासोबतच तिने स्वतःसाठी 1 कप चहा पण बनवला. तिचं डोकं खूप दुखत होतं. एकीकडे ऑफिसमधलं काम आणि दुसरीकडे हा असा बेजबाबदार नवरा. बाहेरची आणि घरातली करून ती आता खूप थकली होती. तिने नवऱ्याला दीपकला फोन केला तर मागून हसण्याचा बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. ती म्हणाली, कुठे आहे तुम्ही? दीपक म्हणाला, तुला काय प्रॉब्लेम आहे? घरात बसलो तरी टोमणे मारत असतेस. आता मित्रांच्या सोबत बसलो आहे तरी पण तुला प्रॉब्लेम आहे का? मोहिनी म्हणाली, तुम्ही मुलांना असं घरात एकटं सोडून कसे काय गेला? दीपक म्हणाला, मी राहुलला आतून दार बंद करायला सांगितलं होतं. मोहिनी म्हणाली, राहुल कुठे एवढा मोठा झाला आहे, तुम्हीच त्याला सांगून गेलात की दार बंद करून घे. दीपक म्हणाला, का, काही झालं आहे का? मोहिनी म्हणाली, तुम्ही काहीतरी व्हायचीच वाट बघत आहात का? काही झाल्यानंतरच मग तुम्हाला याची जाणीव होणार आहे का? दीपक म्हणाला, हे बघ, आत्ता मी तुझं लेक्चर ऐकून घेण्याच्या मूडमध्ये अजिबात नाही. मित्रांच्या सोबत बसलो आहे. आपण घरी आल्यावर बोलूया. मोहिनी म्हणाली, तुम्ही मुलांना डबा पण आणून दिला नाही. दीपक म्हणाला, यार, डबा आणून दिला नाही म्हणून काय झालं? तू बाहेरून काहीतरी ऑर्डर कर. मोहिनी म्हणाली, सगळे पैसे तर तुमच्याजवळ असतात. माझ्याजवळ 1 रुपया पण ठेवत नाही. मग मी कसे मागवणार? दीपक म्हणाला, यार, तू माझा जीव खाऊ नकोस. माहीत नाही तुला काय प्रॉब्लेम आहे. असं म्हणत त्याने फोन कट केला. मोहिनीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. दीपक रात्री उशिरा स्वतः जेवण करून मित्रांवर पैसे उडवून घरी आला आणि घरी येताना थंड डाळ आणि चपात्या घेऊन आला. तोपर्यंत मुलं झोपली होती. मोहिनी त्याला बघून म्हणाली, ही काय वेळ आहे का घरी यायची? रात्रीचा 1 वाजला आहे. दीपक म्हणाला, जास्त बोलू नकोस. हे माझं आयुष्य आहे. माझ्या मनात येईल तेव्हा मी घरात येईन आणि जेव्हा पाहिजे तेव्हा जाईन. तू कोण आहेस मला थांबवणारी? मोहिनी म्हणाली, अहो, तुम्ही कधी गंभीर होऊन विचार करणार आहात? आपली मुलं आता मोठी होत आहेत. खर्च वाढत आहे. मी एकटी तर सगळी जबाबदारी नाही ना उचलू शकत. दीपक म्हणाला,
तूच उचलायची आहेस. जास्त पैसे मिळवण्यासाठी तुला ओव्हरटाईम करायला लागला तरी चालेल. ती म्हणाली, ऑफिस माझ्या बापाचं नाही जे मला जास्त काम आणि जास्त पैसे देईल. दीपक म्हणाला, मग ऑनलाईन काम कर. असं म्हणत उशी घेऊन झोपला. तिच्याजवळ यायला लागला तसा तिने त्याचा हात जोरात झटकला. दीपकच्या डोक्यावर आट्या पडल्या. तो म्हणाला, ही काय पद्धत झाली का? मोहिनी म्हणाली, जर तुम्ही काही कमवत नाही, घराची जबाबदारी घेऊ शकत नाही, मुलांना सांभाळू शकत नाही, तर माझ्याजवळ येत जाऊ नका. मी माणूस आहे, कुठली मशीन नाही. तुमच्या गरजा पण पूर्ण करू, घरातली बाहेरची कामं पण करू. तुम्ही तर कुठली जबाबदारी घ्यायला तयार नाही. दीपक म्हणाला, जास्त नखरे करू नकोस. मी मनात आणले ना तर तुझ्यावर जबरदस्ती पण करू शकतो आणि तुम्हाला थांबवू पण शकत नाही. मोहिनीला रडायला आलं. दीपक त्याच्या मनाच्या मर्जीचा मालक होता. त्याला ना बायकोने कमवलेले पैसे खर्च करायला लाज वाटत होती आणि नाही बायकोसोबत वाईट वागताना त्याला काही चुकीचं वाटत होतं. सकाळी उठल्यावर मोहिनी कामावर जायला तयार होत होती. घर मालकाने आवाज दिला. तो ऐकून मोहिनीने नवऱ्याला उठवलं. दीपक म्हणाला, मी का जाऊन बोलू घर मालकाशी? भाडे तुला द्यायचं आहे, तू जाऊन बोल. मोहिनी म्हणाली, अहो सगळा पगार तर मी तुमच्याकडे दिला आहे, मग कुठे आहेत भाड्याचे पैसे? तुम्ही अजूनपर्यंत भाडे का दिलं नाही? दीपक म्हणाला, ते पैसे माझ्याकडून रात्री मित्रांच्या पार्टीला खर्च झाले. हे सगळं ऐकून तर मोहिनीला झटकाच लागला. ती म्हणाली, अहो तुम्ही 8,000 पार्टीत उडवलेत, ते पण एका रात्रीत? दीपक म्हणाला, मागच्या 6 महिन्यापासून माझे मित्र मला खायला घालत होते. आज मी त्यांना खायला घातलं, तर मग त्यात एवढं काय झालं? घर मालकांना सांग पुढच्या महिन्यात डबल भाडे घ्यायला. मोहिनी म्हणाली, डबल भाडे कोण देणार? तुम्हाला तर माहीत आहे मी एक रुपया खर्च करताना पण विचार करत असते. माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत. दीपक म्हणाला, मला माहीत नाही. हे बघ, माझी झोप खराब करू नकोस. तुला जे घर मालकांना सांगायचं आहे ते तू सांग. मोहिनी कामावर जायला घरातून बाहेर आली, पण समोर बघितले तर घर मालकाच्या चेहऱ्यावर आट्या पडलेल्या होत्या. तो म्हणाला, हा तर प्रत्येक महिन्याचा तमाशा झाला आहे. तुम्ही वेळेवर भाडं देत नाही. जर असं चालू राहिलं तर मी घर खाली करायला सांगेन. आणि तसंही मला या घराचे 10,000 भाडे मिळत आहे. मी तर यासाठी गप्प बसलो होतो की जाऊ द्या, जुने भाडेकरू राहत आहेत तर राहू द्या. पण जर आताही तुम्ही वेळेवर भाडं दिलं नाही तर तुम्हाला घर खाली करायला लागेल. मोहिनी म्हणाली, मी तुम्हाला पुढच्या महिन्यात एकदम 2 महिन्याचं भाडं देईन. तुम्ही काळजी करू नका. घर मालक 2,000 रुपयांचे लाईट बिल तिच्या हातात ठेवून गेला. मोहिनी डोकं पकडून बसली. डोकं जागेवर नसताना पण ती कामावर गेली. असं नव्हतं की दीपक शिकलेला नव्हता. शिकलेला होता, पण तो नोकरी करत नव्हता. तो म्हणायचा की माझ्यावर कोणी हुकूम सोडलेला मला अजिबात आवडत नाही आणि जो माणूस नोकरी करतो त्याला त्याच्या बॉसचे ऐकून घ्यायला लागते. पण तो कुणाचेही ऐकून घेत नव्हता. एवढ्या मिजाशीत राहत होता जणू काही तो लखपती बापाचा ऐकुलता एक अवलाद आहे. दुसऱ्या महिन्याचा पगार मोहिनीला मिळाला. तिने 2 महिन्याचे घर भाडे घरमालकाला देऊन टाकले. 4,000 लाईट बिल भरले आणि उरलेले पैसे दीपकच्या हातात नेऊन ठेवले. एवढे कमी पैसे बघून तो म्हणाला, त्यातले बाकीचे उरलेले पैसे कुठे आहेत? मोहिनी म्हणाली, मी 2 महिन्याचं घर भाडं देऊन टाकलं. दीपक म्हणाला, तुझी एवढी हिंमत कशी झाली? मी स्वतः घर भाडं दिलं असतं. तू का दिलंस? तुला खूप आवडतात ना सगळे स्वतः कामं करायला, लोकांच्यासोबत पैशाचा व्यवहार करायला. मग मी कशासाठी आहे? ते ऐकून मोहिनी म्हणाली, तो विचार तर तुम्ही करायला पाहिजे की तुम्ही कशासाठी आहात. एवढा तुमचा आत्मसन्मान जागत असेल तर काहीतरी करा. असा हातावर हात ठेवून का बसला आहात? दीपक म्हणाला, जास्त तोंड चालवू नकोस. असं म्हणत त्याने उरलेले पैसे खिशात टाकले. मोहिनी म्हणाली, मुलांसाठी चिकन आणि पास्ता आणून ठेवा. मी रात्री घरी आल्यावर मुलांना बनवून देईन. जेवण लवकर आणून देत जा आणि माझं ऐका. उद्या मुलांच्या शाळेत जाऊन त्यांची फी जमा करा. मग उरलेल्या पैशात महिना चालवू. तुम्ही प्रत्येक महिन्यात हॉटेलमध्ये जेवायला जावं हे काही फार आवश्यक नाही. आपण साधं जेवण पण खाऊ शकतो. मोहिनी कामावरून घरी आल्यावर खूप थकलेली असायची. नंतर मुलांचा अभ्यास घ्यायची, त्यामुळे घरात जेवण बनवायला वेळ मिळत नव्हता. सुट्टी दिवशी आठवड्याचे कपडे, घराची साफसफाई करत असायची, कारण दीपक घरातल्या कुठल्याही कामाला हात लावत नव्हता. साधं स्वतःला पाणी प्यायचं असेल तरी तो स्वतः उठून घेत नव्हता. मुलांना आणायला सांगायचा. त्याला बायकोचा पैसा उडवताना जरा पण लाज वाटत नव्हती.
रात्री जेव्हा घरी आला तेव्हा तिच्यासाठी थंड चपात्या आणि डाळ आणून ठेवली. हातात खरेदीच्या पिशव्या पकडलेल्या होत्या. मोहिनी म्हणाली, हे काय आहे? दीपक म्हणाला, तुला दिसत नाही का? खरेदी केली आहे. खूप दिवस झालं खरेदी केली नव्हती. घालायला कपडे नव्हती. जुनी कपडे वापरून कंटाळा आला होता, म्हणून मी नवीन घेऊन आलो. मोहिनी म्हणाली, मी ऑफिसमध्ये काम करते, पण तेच ते जुने कपडे रोज घालते. 2 वर्ष झाली मी स्वतःला आणि मुलांना कपडे घेतली नाहीत, आणि तुम्ही तर दर महिन्याला स्वतःला नवीन कपडे घेऊन येता. अजून घरात तुमचे असे कितीतरी कपडे आहेत की ज्याला तुम्ही एकदा पण हात लावला नाही, आणि त्यात अजून नवीन कपडे घेऊन आलात. नक्की तुमच्या मनात चाललं तरी काय आहे? दीपक म्हणाला, हे बघ, मला त्रास देऊ नकोस. काय झालं, मी स्वतःसाठी 3-4 हजार रुपयांची खरेदी केली तर? ते ऐकून मोहिनी म्हणाली, 4 हजाराची खरेदी केली? आता महिना कसा काढायचा? दीपक म्हणाला, मेसचा डबा 100 रुपयात येतो. तुमचा अजून दुसरा खर्च तरी काय आहे? माझं तर असं म्हणणं आहे की मुलांना हेच जेवण वाचवून दुपारी खा म्हणावं, म्हणजे पैसे वाचतील आणि तुझा पगार येईपर्यंत महिना चालता निघून जाईल. जर तू घर भाडे सगळे दिले नसतेस तर मी काहीतरी सारवासारव केली असती, पण तू तुझ्या मनाचा कारभार केला आहेस. मोहिनीला तर आता काहीच कळत नव्हतं की काय करावं आणि काय नाही. केलेल्या कर्माचा पश्चाताप करत होती. तिने तिच्या आईवडिलांच्या विरोधात जाऊन दीपकसोबत लव्ह मॅरेज केलं होतं. दोघं एकाच कॉलेजमध्ये शिकत होती आणि नोकरी पण एकाच कंपनीत सोबत करत होती. त्यावेळी दीपक कंपनीत चांगल्या पोस्टवर नोकरी करत होता. कमवत पण चांगला होता, पण असा चाकडू होता. बॉस जरा काही बोलला की नोकरी सोडायची धमकी द्यायचा, पण मोहिनी त्याला समजावत असायची. नंतर मोहिनीला दुसऱ्या कंपनीत चांगल्या पगाराची ऑफर आली. मग ती त्या दुसऱ्या कंपनीत नोकरी करायला लागली. मोहिनीचे आई वडील म्हणाले, आम्ही तुझ्यासाठी स्थळ बघितलं आहे, तू लग्न करायला तयार हो. पण तिला आईवडिलांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करायचं नव्हतं, म्हणून तिने त्या स्थळाला नकार दिला. मोहिनी म्हणाली, मला या मुलाशी लग्न करायचं नाही. तिची आई म्हणाली, काय झालं? मुलगा दिसायला छान आहे, स्वतःचं घर आहे, कपड्याचं दुकान आहे, चांगला कमवत आहे. मोहिनी म्हणाली, पण तो कमी शिकलेला आहे. मी त्याच्यासोबत कुठेही माझ्या मित्रांच्या पार्टीला नाही जाऊ शकत. लोक माझी टिंगल उडवतील. मी लग्न माझ्या आवडीच्या मुलाशी करणार आहे. तिची आई म्हणाली, तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना? आम्ही तुला नोकरी करायची सूट दिली यासाठी कारण आपली परिस्थिती चांगली नाही. तू कमवलेल्या पैशातून तुझ्या लग्नाचा खर्च काढायचा आहे. तुझे बाबा तर तू नोकरी करायची नाही म्हणून बोलले होते. तुझ्या दोन्ही बहिणींची लग्न त्यांनी त्यांच्या पसंतीच्या मुलाशी लावून दिले आहेत. तुला तर माहीतच आहे, आपल्या इथे लग्नाचा निर्णय आईवडील घेतात. मोहिनी म्हणाली, मी माझ्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेईन. चांगली कमवत आहे, शिकलेली आहे, त्यामुळे माझ्यासाठी योग्य जोडीदार मी स्वतः शोधेन. मला कुठल्या असल्या मुलाशी लग्न करायचं नाही. तू जर नकार नाही कळवलास तर मी स्वतः कळवेन. तिच्या आईने तिला खूप समजावले होते की हा मुलगा आमच्या बघण्यातला आहे, चांगल्या घरातला आहे, त्याचं स्वतःचं घर दुकान आहे, तू खूप सुखात राहशील. पण मोहिनीचा एकच हट्ट होता, मी त्याच्यासोबत आनंदात नाही राहू शकत. तिच्या मनात अगोदरपासूनच दीपकसाठी प्रेम होतं, त्यामुळे तिला प्रशांत अजिबात आवडत नव्हता. प्रशांत जास्त शिकलेला नव्हता, जरा सावळा होता. त्याला बघून तिने मनाशी ठरवलं होतं की ती या मुलाशी कधीच लग्न करणार नाही. दीपकला ती म्हणाली, तू माझ्या घरी स्थळ घेऊन ये. दीपकला पण ती आवडत होती, पण सगळ्यात जास्त त्याला ती कमवत असलेला पैसा जास्त आवडत होता, कारण दीपक मनापासून कुठेच काम करत नव्हता. 3 कंपनीतली नोकरी सोडली होती फक्त यासाठी की त्याच्यावरचा त्याच्यावर ओरडत असायचा. त्याला स्वतःच्या मर्जीने जगायची सवय झाली होती आणि आता पण त्याची हीच अवस्था होती. 3ऱ्या जागेवरून नोकरी सोडायला निमित्त शोधत होता. दीपक म्हणाला, तुला तर माहीतच आहे, मला आई वडील नाहीत. मुलांच्या सोबत एका घरात भाड्याने राहतो. तिथे आम्ही सगळे मिळून भाडे देतो. तुला लग्नानंतर कुठे ठेवणार? माझ्यासारख्या अनाथ मुलाला तुझे आई वडील त्यांची मुलगी का म्हणून देतील? मोहिनी म्हणाली, तू छान नोकरी शोध. तुला नोकरी लागली की माझ्या आईबाबांना लग्नासाठी तयार करेन. दीपकने एका कंपनीत नोकरी सुरू केली. पगार पण 40,000 होता.
आणि अजून वाढण्याची शक्यता पण होती. पण तीच त्याची जुनी सवय. मोहिनीने हट्ट पकडला होता की लग्न केले तर दीपक सोबतच करेन. तिच्या आईवडिलांना दीपक अजिबात आवडत नव्हता, कारण त्याचे कोणी नातेवाईक नव्हते, ना स्वतःचं घर होतं आणि नाही त्याला जबाबदारीची जाणीव होती. सगळी माहिती काढल्यानंतर मोहिनीचे बाबा म्हणाले, 1 वर्षात 3 ते 4 नोकऱ्या सोडल्या आहेत. काही महिने काम करतो. तो तुझी जबाबदारी उचलण्याच्या लायकीचा नाही. जर तू तुझ्या मनाने वागलीस तर तुझा आमचा संबंध कायमचा संपला असं समज. तिच्या आईबाबांनी तिला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, धमकी पण दिली. पण मोहिनीच्या डोक्यावर दीपकच्या प्रेमाचं भूत बसलं होतं. तिला त्याच्याशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. ती म्हणाली, मी त्याच्यासोबत कुठल्याही परिस्थितीत राहीन. हे सगळं बोलणं खूप सोपं होतं, पण करणं खूप कठीण होतं. भावनेच्या भरात वाहत तिने तिच्या आईवडिलांना जीव द्यायची धमकी पण दिली. मग नाईलाजाने तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न दीपकसोबत खूप साध्या पद्धतीनं लावून दिलं. त्यासोबतच हे पण सांगितलं की आजपासून आमच्या घरी पाऊल पण ठेवायची नाही. तुझा आणि आमचा कायमचा संबंध संपला. मोहिनी लग्न करून दीपकसोबत आईवडिलांना सोडून कायमची आली. तिनेच घर भाड्यानं घेतलं, सगळं सामान ठेवलं. दीपकला अजून दुसरं काय हवं होतं? त्याने तर लग्नाच्या दुसऱ्या महिन्यातच नोकरी सोडली. त्याचा मालक त्याला ओरडत होता. मोहिनी म्हणाली, तुम्ही दुसऱ्या कंपनीत काम बघा. पण तो तिचे ऐकतच नव्हता. नोकरी सोडल्यानंतर त्याने परत नोकरी केलीच नाही. दीपक म्हणायचा की तुझ्या बापाने तरी तुला कुठे पैसा दिला आहे? नाहीतर मी एखादा बिझनेस सुरू केला असता तर चांगलं कमवलं असतं. पहिले ते दोघेच होते. तिने नोकरी करायला सुरुवात केल्यापासून पैसे साठवत होती. तिने FD केली होती. जेव्हा FD मोडली तर 2 लाख रुपये निघाले. तिने ते सगळे पैसे दीपकला दिले, म्हणजे तो एखादं नवीन काम सुरू करेल. पण दीपकनं ते सगळे पैसे मजामस्ती करण्यात उडवले. मित्रांच्या सोबत फिरण्यात, हॉटेलमध्ये खाण्यात उडवले आणि उरलेले पैसे स्वतःच्या खात्यावर जमा केले. मोहिनी त्याला म्हणाली, अहो, मी हे पैसे माझी इच्छा मारून जमा केले होते. तुम्हाला यासाठी दिले होते की तुम्ही नवीन काम सुरू कराल. याच दिवसात तिला दिवस पण गेले होते, तरी पण ती नोकरीवर जात होती. तिला पहिला मुलगा झाला. तिला वाटलं आता तरी दीपक जबाबदारीची जाणीव होईल. पण दीपकला त्या दोघांची काहीच पर्वा नव्हती. हो, पण तिच्यावर हा उपकार नक्की करत होता की ती दिवसभर कामावर असताना मुलाला सांभाळत होता. पण दुसऱ्यांदा जेव्हा ती गरोदर राहिली तेव्हा तो तिला म्हणाला, मला अजून पोरं सांभाळायची नाहीत. असं कर, तू ते बाळ खाली कर. मोहिनी म्हणाली, पण हे तर पाप आहे. मी हे नाही करू शकत. दीपक म्हणाला, मग तुझी पोरं तुझी तू सांभाळ. मुलीच्या जन्मानंतर मुलांना सांभाळण्याची जास्त करून जबाबदारी मोहिनीवरच पडली होती. तिने मुलांना सांभाळण्यासाठी एक आया ठेवली. पण मनात ही भीती असायची की दीपक घरात असतो, काही कमी जास्त झालं तर? आईने काही महिने काम केलं आणि सोडून दिलं. ती म्हणाली, मी अशा घरात काम नाही करणार जिथे दिवसभर घरातला पुरुष घरात बसलेला असतो. मुलगी 1 वर्षाची झाली होती. दीपक फक्त तिला बाटलीत दूध द्यायचा काम करत होता. मोहिनी सकाळी जे डायपर घालून जायची ती घरी परत आल्यावर बदलत असायची. तो मुलांची जरा पण काळजी घेत नव्हता. मोहिनी घरी यायच्या अगोदर मेसमधून डबा आणून ठेवायचा, म्हणजे ती कामावर आल्यावरून जेवल. पण आल्या तिला घराची साफसफाई करायला लागायची. मुलांना सांभाळायची जबाबदारी पण तिच्यावरच असायची. कितीतरी वेळा ती दीपकला म्हणाली होती की तुमच्याजवळ बाईक आहे, कमीत कमी पार्सल पोहोचवण्याचं काम तरी करा. दिवसाला 500 रुपये जरी कमवले तरी तेवढाच हातभार लागेल. पण तो काहीच करत नव्हता. उलट गाडीत पेट्रोल भरायचे पैसे पण बायकोला मागत होता. आता मोहिनीला तिच्या निर्णयावर पश्चाताप व्हायला लागला होता. तिने एक चांगलं इज्जतीचं आयुष्य सोडून प्रेमासाठी एक संकटच गळ्यात बांधून घेतलं होतं. ती तिच्या मुलांची, नवऱ्याची आणि स्वतःची जबाबदारी स्वतः उचलत होती. तिचा नवरा बायकोच्या जेवावर बसून खाणारा ऐतखाऊ नवरा होता. त्याला बायकोची अजिबात काळजी नव्हती. ती काय करते, कशी पैसे कमवते याच्याशी त्याला काही देणं घेणं नव्हतं. घरातले खर्च वाढायला लागले होते, म्हणून मोहिनीने कामावरून आल्यावर मुलांच्या शिकवण्या घ्यायला सुरुवात केली. ती नवऱ्याला म्हणाली की तुम्ही मुलांच्या शिकवण्या तरी घेत जा. अगोदर तो तयार झाला.
मुलांना शिकवायला सुरुवात केली, पण तो त्याच्या मनाचा मालक होता. नोकरीवर जरा काही झालं की काम सोडून घरी यायचा. मागच्या 2 वर्षात तर त्याने काम करायचे बंदच केलं होतं. मुलं मोठी व्हायला लागली होती. त्यांचा खर्च पण वाढायला लागला होता. आता तर मोहिनीजवळ अजिबात वेळ नसायचा. कामावरून घरी आल्यावर मुलांना सांभाळत कॉलेजच्या मुलांच्या शिकवण्या घेत असायची. कधी कधी तर दीपक त्यांच्यावर पण संशय घेत असायचा. तू एवढ्या मोठ्या मोठ्या मुलांना शिकवतेस. मोहिनी म्हणाली, मग तुम्ही शिकवत जा. मी एकटी काय काय करू. फक्त पगारावर तर भागत नाही. रात्रीच्या 10 वाजेपर्यंत ती शिकवण्या घेत असायची. त्यानंतर खूप थकून जायची. मोहिनी दीपकला म्हणाली, तुम्ही दिवसभर घरात पडलेला असता, एखादं काम बघा. ती एवढं जरी बोलली तरी दीपक तिला मारायला कमी करत नव्हता. म्हणायचा की तुझं तोंड सांभाळून माझ्याशी बोलत जा, नाहीतर मी तुला घटस्फोट देईन. तुझ्या आई बापाने अगोदरच तुला सोडून दिलं आहे. लग्न झाल्यानंतर एकदा पण तुझ्याकडे बघितलं पण नाही. कशी आहेस, कुठल्या परिस्थितीत आहेस, तुझी साधी विचारपूस पण केली नाही. मला तर असं वाटलं होतं की तुला तुझा हिस्सा मिळेल, पण मला काय माहीत होतं की मी एका कंगाल मुलीशी लग्न करत आहे. मोहिनी म्हणाली, तुम्हाला असं बोलताना लाज वाटत नाही का? तुम्ही माझ्या पैशांच्या आशेवर बसला होता. तुमच्या गोड गोड बोलण्यात येऊन मी माझ्या आई व बाबांशी भांडून त्यांना कायमचं सोडून तुमच्याशी लग्न केलं. मी त्याच वेळी त्यांचं बोलणं ऐकलं असतं तर आज मी एक सुखी आनंदी जीवन जगत असते. हे ऐकून दीपकला खूप राग आला. तो म्हणाला, तुझं तोंड बंद कर, नाहीतर तुझी अशी अवस्था करेन की आठवणीत ठेवशील. त्यांची मुलं आईबापाचं भांडणं बघून लपून बसलेली असायची. शेवटी मुलांसाठी मोहिनी माघार घेत असायची. ती खूप रडत असायची की तिने स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. आता तिला पश्चाताप होत होता की मी आईवडिलांचं बोलणं ऐकलं असतं, त्यांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केलं असतं तर बहुतेक तिच्या आयुष्यात एवढं दुःख आलं नसतं. प्रत्येक वेळी मुली मुलांच्या गोड गोड बोलण्यात अडकून जाऊन निर्णय घेतात, पण नंतर आयुष्यभर पश्चाताप करत बसतात. एकदा दीपक घरी आला तेव्हा खूप दारू पिऊन आला होता. हे बघून मोहिनीला सहन झालं नाही. सकाळी उठल्यावर दोघांच्यात भांडणं सुरू झाली. सुट्टी दिवशी मोहिनी म्हणाली, तुम्ही आता रोजच दारू पिऊन घरी येता. तुमच्या दारूसाठी माझे सगळे पैसे उडवत असता, मग घर कसं चालवायचं? त्या दोघांचं एवढं भांडण झालं की दीपकने तिला खूप मारलं आणि घरातून हाकलून दिलं. तिला घटस्फोट द्यायचे बोलायला लागला. हे ऐकून मोहिनीला तिच्या कानावर विश्वास बसला नाही. तो रागात घरातून निघून गेला. मोहिनी दिवसभर नुसती रडत होती. मुलं टेन्शनमध्ये होती ती वेगळंच. दुसऱ्या दिवशी दीपकने घटस्फोटाचे पेपर मोहिनीला पाठवून दिले. मोहिनीने पण त्या पेपरवर सही करून स्वतःचा जीव सोडवला. दोघांचा घटस्फोटाला आठवडा झाला होता. एक रात्री तो घरी परत आला तर मोहिनी त्याला म्हणाली, तुम्ही माझ्या घरातून चालते व्हा. आता तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही. पण तो हात जोडून माफी मागायला लागला आणि म्हणाला, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी कुठे जाणार, माझा कुठे ठिकाणा नाही. तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे. मोहिनी म्हणाली, तुम्ही जे काही केलं आहे ते माफ करण्यासारखं नाही. दीपक म्हणाला, मी वचन देतो, मी नोकरी करेन आणि घराचा खर्च पण भागवेन. तूच विचार कर, मुलांचं आयुष्य बर्बाद होईल. जर त्यांना बापाचे प्रेम मिळाले नाही तर ते काय करतील? मुलं बापाच्या खूप जवळ होती. 3 दिवस दीपक घरातच राहिला. मोहिनी कामावरून आली की हात जोडून माफी मागायला लागायचा. मोहिनी म्हणाली, तुम्ही माझ्या घरातून निघून जा. जर कोणाला समजले की घटस्फोट झाल्यानंतर पण तुम्ही इथे राहत आहात तर मी बदनाम होईन. दीपक म्हणाला, मग मी कुठे जाऊ? माझं कुठं घर नाही. परत रडत हात जोडून माफी मागायला लागला आणि म्हणाला, मला शेवटचं माफ कर. तू जसं सांगशील तसं मी करेन. मोहिनी मुलांच्यासोबत दार बंद करून झोपत होती. तिला भीती वाटत होती की काही चुकीचं घडू नये, नाहीतर मी स्वतःलाच तोंड दाखवायच्या लायकीची राहणार नाही. कारण दीपक कधी तिचा हात पकडत असायचा, कधी खूप जवळ यायचा आणि म्हणायचा, आपलं नातं असं कसं संपू शकतं? मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. सारखा एकच वाक्य बोलायचा, मला परत एक संधी दे. मोहिनी आता मानसिक त्रासाची शिकार झाली होती. तिला कळतच नव्हतं की काय करावं. तिला माहीत होतं की जर ती तिच्या आईवडिलांच्या घरी गेली तर ते तिला चुकीचं समजतील.
म्हणतील ते तुझ्या मर्जीने लग्न केलं होतंस, आता बघ त्याचा काय शेवट झाला. ती मुलांचा पण विचार करत होती. मग तिने एक निर्णय घेतला आणि आईवडिलांच्या घरी परत गेली. तिच्या वडिलांनी तिच्याकडे नीट बघितलं पण नाही. पण आईचं तिला बघून काळीच पाघळलं. जेव्हा तिच्या आईने मुलीला रडत हात जोडून माफी मागताना बघितलं, त्यांनी मोहिनीला मिठीत घेतलं. नातवंडांचं तोंड बघून पण काही दिवसांनी तिच्या वडिलांनी पण तिला माफ केलं. मुलांनी कुठलीही चूक केली तरी आईवडिलांचे मन असं असतं की ते मुलांच्या सगळ्या चुका पोटात घालतात आणि त्यांना माफ करतात. काही दिवसांनी मोहिनीच्या आईने तिच्या दुसऱ्या लग्नाचा विषय काढला. पण मोहिनी अजून पण दीपकला विसरू शकली नव्हती. तरी पण तिच्या आईने तिचं दुसरं लग्न पक्कं केलं. एक दिवस ती कामावरून घरी जात होती. रस्त्यात दीपकने तिला अडवलं आणि तिची माफी मागायला लागला. मोहिनी म्हणाली, माझी वाट सोडा, तुमचं आणि माझं काहीच नातं नाही. लवकरच माझं दुसरं लग्न होणार आहे. हे ऐकून तर दीपकने तिचे पाय धरून माफी मागायला लागला. तो म्हणाला, माझी चूक झाली, मी तुझ्या आणि मुलांच्या शिवाय राहू शकत नाही, मला माफ कर. मोहिनी तिचे पाय सोडून घरी परत आली. पण डोक्यात सारखा सारखा दीपकचाच विचार घुमत होता. वेळ निघून गेली आणि तो दिवस पण आला आणि तिचं दुसरं लग्न पण झालं. खोलीत बसून ती रडत होती. खोलीचं दार उघडून बंद झालं तेव्हा तिला असं वाटलं की तिचं काळीज धडधडायचं बंद झालं आहे. कधी तिने स्वप्नात पण विचार केला नव्हता की दीपकशिवाय ती नवरा म्हणून दुसरा कुणाचा तरी विचार पण करू शकेल. पण जसं तिने समोर बसलेल्या माणसाला बघितलं, तिला धक्काच बसला. कारण समोर प्रशांत बसला होता, पण तो हैराण नव्हता. तो म्हणाला, मी अगोदरपासूनच तुला पसंत करत होतो, पण तू अशा माणसाची निवड केलीस ज्याने तुझं आयुष्य बर्बाद केलं. मला माहीत होतं त्याने तुला घटस्फोट दिला आहे. ही गोष्ट लपून राहत नाही. जेव्हा तुझ्या आईने दुसऱ्या लग्नाचा विषय काढला, मी लगेच होकार दिला. मला तुला परत गमवायचं नाही. मी तुझ्या मुलांना पण आपलं मानून त्यांचा सांभाळ करेन. मला फक्त एवढंच बोलायचं आहे की ही संधी परत मिळणार नाही. हे ऐकून मोहिनी रडायला लागली. तिला जाणीव झाली होती की तिने किती चुकीच्या माणसाची जीवनसाथी म्हणून निवड केली होती, ज्याने तिच्यावर नाही तर तिच्या नोकरी आणि पैशावर प्रेम केलं होतं. प्रशांत मोहिनीवर खूप प्रेम करत होता. काही दिवसानंतर त्याने तिच्या मुलांना पण आपलं केलं होतं. तिची मुलं पण प्रशांतसोबत खूप खुश होती. एक दिवस मोहिनी कामावर जात होती. ऑफिससमोरच दीपक उभा होता. त्याची अवस्था खूप वाईट होती. तो अजून पण मोहिनीची माफी मागत होता आणि तिला त्या अडाणी माणसाला घटस्फोट देऊन त्याच्याकडे परत यायला सांगत होता. मोहिनी म्हणाली, मी माझ्या नवऱ्यासोबत खूप आनंदात आहे. तुमच्यासोबत अजून परीक्षा नाही देऊ शकत. जी चूक मी केली त्याची शिक्षा मी भोगली आहे आणि परत माझ्यासमोर आलात तर पोलिसात तक्रार करेन. शेवटी माझी तुम्हा मुलींना कळकळीची विनंती आहे की स्वतःच्या आईवडिलांचे मन दुखवून कुठलाही असा निर्णय घेऊ नका ज्याचा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करायला लागेल. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रशांतसारखा माणूस येईलच जो तिचा सगळा त्रास संपवेल, तिचं सगळं दुःख विसरायला मदत करेल असंही नाही.